कुणाल कामरा हक्कभंग समितीसमोर हजर आहे। कुणाल कामरा विधान भवनात दाखल आहे। कुणाल कामराचं टी शर्ट पुन्हा चर्चेत आहे। बुरा नहीं हूं मैं, बस आपको अच्छा नहीं लगता, असं कुणाल कामरानं आपल्या टी शर्टवर या ठिकाणी लिहिलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काय अपडेट? लागली थोड्या वेळापूर्वी कुणाल कामरा जो आहे तो विधान भवनामध्ये पोहोचलेला हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहणार आहे। त्याची तो साक्ष जो आहे तो आज नोंदवणार आहे। फेब्रुवारी महिन्यात देखील साक्षीला बोलवलं होतं, मात्र त्यावेळेस जे अध्यक्ष आहेत हक्कभंग समितीचे ते उपस्थित राहू शकले नव्हते, त्यामुळे प्रसाद लाड उपस्थित नसल्या कारणाने त्यावेळची जी सुनावणी ती झाली नव्हती। मात्र आता जी आहे ती कुणाल कामरा यांची साक्ष जी आहे ती नोंदवली जाणार आहे। मात्र यासोबतच जर आपण पाहिलं तर दुसऱ्या जे या सगळ्या संदर्भात जी महत्वाची व्यक्ती आहे ती सुषमा अंधारे, त्या मात्र प्रकृती अत्यावस्थेच्या कारणावश ते आज उपस्थित राहू शकणार नाही। मात्र आज हक्कभंग समितीच्या समोर कुणाल कामरा यांची साक्ष नोंदवली जाणार। या गाण्यासंदर्भात त्यांचा नेमका काय हेतू होता, हे गाणं नेमकं त्यांनी काय रचलं होतं आणि हे गाणं व्हायरल करण्यामागे त्यांचा काय महत्वाचा हेतू होता, हे सगळं जाणून घेण्याचा हक्कभंग समिती आज प्रयत्न करेल। त्यांच्या साक्षीतून नेमकं काय समोर येते हे आता थोड्या वेळातच कळेल। आता साक्ष जी आहे ती थोड्या वेळात हक्कभंग समिती समोर कुणाल कामरा यांची सुरू होणार आहे। अगदी उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। बुरा नहीं हूं मैं, बस आपको अच्छा नहीं लगता, असा टी शर्ट, असं लिहिलेलं टी शर्ट परिधान करत कामरा आता विधान भवनात पोहोचल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पण सुषमा अंधारे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणानं या ठिकाणी दाखल झालेला नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा सुनावणीकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत। आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। अशोक खरातवर मुक्का लावण्याची मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे। लोकसभेच्या 273 जागा महिलांकरता राखीव आहेत। उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती, हा मुद्दा उपस्थित होतोय। मुंडे साहेबांचं माझ्या इतकंच फडणवीसांवरही प्रेम होतं, भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य आहे। मुंबईतील प्रत्येक शाखांना आदित्य ठाकरे भेट देणार असल्याची बातमी समोर आहे। मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांची ते बैठक घेणार आहेत। सेना भवनामध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीनंतर आता सगळ्या शाखा प्रमुखांची देखील बैठक झाल्यानंतर प्रत्येक शाखांना आदित्य ठाकरे भेट देणार असल्याची बातमी समोर येतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।